मी ज्यांच्या नावावर पैसे आलेत त्यांचं या ठिकाणी मनोगत ऐकून घ्या. माझ्या खात्यामध्ये महादेव मच्छिंद्र नागवडे यांचे पैसे जमा 1,90,000 जमा झाले होते. ते आम्हाला मार्केट कमिटीमधून त्या अडचणी सांगितलं असं झालेलं आहे. आम्हाला ती खात्री वाटल्यानंतर पाहुणे असल्यामुळं त्यांचे पैसे आम्ही त्यांना चेकने परत दिले. खरबुजाचे 1,90,000 रुपये होते. ते फराटे मामांच्या अकाउंटवरती RTGS झाले होते. ते पेमेंट त्यांनी चेक स्वरूपामध्ये सुपूर्द केलेले आहे. आज आपण या ठिकाणी RG न्यूजचे बनसोडे साहेब आणि महाराष्ट्र भूमीचे पत्रकार आदवी साहेब यांनी हे जो बातमी देत आहे समाजामध्ये एक आदर्श निर्माण होईल. आणि बनसोडे साहेब नेहमीच समाजाच्या हिताच्या बातम्या प्राधान्याने लावत असतात. आलवीनला त्यांची साथ आहे. या ठिकाणी आमच्या गावचे माजी उपसरपंच महादेवभाऊ मल्हारी फराटे त्यांचा कार्यकाल सरपंचकीचा देखील इतका चांगला गेला. आज जो आपण मांडवगण कानगाव बंधारा पाहतोय पूल म्हणजे जाण्या येण्यासाठी जी दळणवळणाची जी प्रगती झाली त्यामध्ये त्या काळातील माधवभाऊंनी स्वतः कागदपत्र पदर खर्चाने जाऊन त्या सगळ्या विभागांना दिली आणि ते काम उभं राहिलं. त्यांना सरपंच म्हणून लतिका काकी जगताप आणि सर्व बॉडींनी सहकार्य केलं. परंतु माधवभाऊंच्या बाबतीत सांगायचं तर आज गावची जी दिंडी आहे त्याचं देखील सर्व चोख व्यवहार भाऊ दरवर्षी हिशोब देत असतात. अशा पद्धतीने सामाजिक काम भाऊंचं आणि कुणाच्याही अडीअडचणीला भाऊ कायम उभे आहेत. आणि जे काही कोण गोरगरिबाची लग्न असतील नातेवाईकाची लग्न भाऊ मोठ्या मनाने त्यांना सहकार्य करीत असतात. त्यांचे चिरंजीव संतोषराव आता डेअरी चालवतात. त्या नागवडे पाहुण्यांचं पेमेंट खरबूजचं भाऊंच्या अकाउंटला आलं आणि ते व्यापाऱ्यांनी सांगितलं की यांचं पेमेंट आहे. आज भाऊनी तात्काळ मुलाला बोलून घेतलं, खात्री केली आणि आज आपल्या सर्वांच्या समक्ष त्यांना चेक दिला. आणि अशी माणसं समाजात आदर्श असतात. भाऊ देखील आम्हाला आदर्श आहेत. आमच्या गावचं नाव भाऊंनी मोठं केलं. याबद्दल आमच्या ग्रामस्थांच्या वतीने भाऊंचं धन्यवाद.